आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल सब्जेक्ट अल्जेब्रा स्टँडर्ड 10th ओके त्यासाठी बघणार आहे आपण इथे आणि प्रॅक्टिस सेट 1.4 ही डिपेंडेंट इक्वेशन रिड्युसिबल टू पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल मीन्स आपल्याला जे काही गिवन इक्वेशन असेल ते नॉन लिनियर इक्वेशन असेल आणि त्याचं कन्वर्जन आपल्याला लिनियर इक्वेशन मध्ये करायचं आहे आणि परत जसं आपण 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये जसं सोल्युशन फाइंड आउट केलं लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल त्या टाइप मध्येच आपल्याला इथे परत सोल्युशन फाइंड आउट करायचं तर लक्षात ठेवा इथे हा जो तुम्हाला गिवन फॉर्मॅट दिला जाईल तो नॉन लिनियर दिला जाईल त्याचं कन्वर्जन तुम्हाला लिनियर मध्ये करायचं आहे ह्या कन्सेप्टलाच म्हणलं जातं इक्वेशन रिड्युसिबल टू द पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे तुमच्या बुक मध्ये पेज नंबर 19 वरती तर हे कसं सॉल्व करायचं मी सांगितलं ठीक आहे लक्षात ठेवा 4/x + 3/y = 1 आहे आणि 8/x - 9/y = 7 हे इक्वेशन दिलं असेल तर ह्याच्यामध्ये फर्स्ट काय करायचं इकडे लक्ष द्या 1/x हे पण सेम इथे 1/y इथे 1/y तर इथे आपल्याला करायचं पुट 1/x = m तुम्ही कुठलाही व्हेरिएबल घेऊ शकता abc पण घेऊ शकता xyz पण घेऊ शकता मी इथे घेतो आपले m ओके आणि 1/y = m काय करायचं इकडे लक्ष द्या ब्लू कलर मध्ये काय इंडिकेट केलंय 1/x ला m पुटिंग करायचं आणि 1/y ला n पुटिंग करायचं आहे इन अबव इक्वेशन तर अबव इक्वेशन मध्ये पुटिंग केल्यानंतर 1/x ला जर मी m पुट केलं तर इथे काय येणार आहे 4m इथे काय येणार आहे 3n = 1 आणि हे माझं म्हटलं इक्वेशन नंबर आय होप की लक्षात आलं असेल इथे 1/x ला m तर इथं 8m y ला काय येणार आहे 1/y ला n 9n = 7 हे झालं इक्वेशन नंबर 2 ओके तर इक्वेशन 1 ला तुम्ही इथे जर 3 ने मल्टिप्लाय केलं बोथ साइड ठीक आहे का 3 ने मल्टिप्लाय करायचं तर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये बघितले जर व्हेरिएबल चे कोएफिशिएंट सेम असतील तर आपण ते इक्वेट करतो आणि सॉल्व करतो ठीक आहे तर इथे 9 आहे इथे 9 करण्यासाठी आपल्याला इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय केले पाहिजे इक्वेशन 1 multiply by 3 okay now equation become 12m plus 9n is equal to 3 okay equation 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं 3 into 4 12 3 into 3 9 3 into 3 sorry 1 into 3 3 okay this is the third equation ठीक आहे आता काय करूया इकडे व्हेरिएबल सेम झाले ओके आणि दोन्हीचा अपोजिट साइन आहे जर आपण एडिशन केली तर आपले एक्झाम्पल हे सॉल्व ठीक आहे तर इथे काय करूया इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 2 ओके 3 आणि 2 ची इथं एडिशन केली 3 आणि 2 ची एडिशन केली तर तुम्हाला इथे काय बनेल 12m प्लस 9n = 3 आणि टू नंबरचं इक्वेशन काय m 9n = 7 हे दोन्ही इथे लक्षात आहे इकडे जर ऍडिशन केली प्लस मायनस हे कॅन्सल होतील हे बनेल 20m आणि हे बनेल 10 ओके नेक्स्ट 20m = 10 तर m येणार आहे 10/20 m येणार आहे 1/2 ओके मग m = 1/2 तुम्ही इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केलं तर तुम्हाला याची व्हॅल्यू मिळेल पुट इन इक्वेशन नंबर 1 इक्वेशन 1 4m plus 3n = 1 ओके तर आता इथे 4 m ची व्हॅल्यू 1/2 आहे इथे 2 झालं
n is equal to -1/3. ओके, मग परत काय केलं पाहिजे आपण? आपले जे गिव्हन इक्वेशन मध्ये व्हेरिएबल होते ते कुठले होते? x आणि y. आपण कशाच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यात? m आणि n च्या. ठीक आहे, मग परत जी पुट केली होती त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केला तर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळेल. तर 1/x आपण पुट काय केलं होतं फर्स्ट स्टेपला? इथे ब्लू कलरने इंडिकेट करतो. 1/x इज इक्वल टू काय पुट केलं होतं? m. ओके, देयरफॉर 1/x m ची व्हॅल्यू किती? 1/2. ओके, जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर x इज इक्वल टू किती मिळणार आहे? आले लक्षात कशा पद्धतीने फाइंड आउट केलं? तसंच मी 1/y इज इक्वल टू n अज्यूम केलं होतं. 1/y इज इक्वल टू -1/3, तर y इज इक्वल टू किती मिळणार आहे? -3. म्हणजे ह्याच्यावरून एक सिंपली एक लक्षात आलं असेल की ह्याचं टायटलच आपल्याला काय दिलं? इक्वेशन रिड्युसिबल टू पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, म्हणजे काय की गिव्हन एक्झाम्पल हे नॉन लिनियर फॉर्म मध्ये दिलं जातं. त्याचं लिनियर फॉर्म मध्ये कसं कन्वर्जन करायचं? 1/x इज इक्वल टू m आणि 1/y इज इक्वल टू n. हे जर तुम्ही पुटिंग केलं तर डायरेक्टली इक्वेशन कुठल्या फॉर्मॅट मध्ये गेले? लिनियरच्या फॉर्मॅट मध्ये. लिनियरच्या फॉर्मॅट मध्ये गेल्यानंतर मग जे प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण ज्या पद्धतीने लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल सॉल्व्ह केले होते तीच मेथड फॉलो करून हे जे आपण सबस्टिट्यूट केलेले व्हेरिएबल आहेत त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि परत जे इनिशियली 1/x इज इक्वल टू m आणि 1/y इज इक्वल टू n घेतलं होतं त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपण जे इनिशियल व्हेरिएबल होते इक्वेशन मध्ये त्याचा व्हॅल्यू फाइंड आउट केला आणि ते सॉल्व्ह केलं. आय होप की सगळ्यांना समजलं असेल. तर हेच एक्झाम्पल तुम्ही 2 ते 3 वेळा समजून घ्या, प्रॅक्टिस करा. तुम्हाला या प्रॅक्टिस सेट मध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. तर आता आपण डायरेक्टली स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट. ही आहे प्रॅक्टिस सेट नंबर 1.4. बुकमध्ये पेज नंबर 19 वरती आहे. ह्याच्यामध्ये 1 क्वेश्चन आहे आणि त्याचे सब क्वेश्चन 4 आहेत. तर आपण ह्या लेक्चरमध्ये हे ऑल क्वेश्चन सॉल्व करून घेऊया. हे क्वेश्चन तुम्हाला 4 मार्कला विचारले जातील बोर्ड एक्झामसाठी. त्यामुळे हे 4 एक्झाम्पल परत सॉल्व करा आणि जेणेकरून परफेक्ट करा. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया हे 4th क्वेश्चन. ठीक आहे, आताच आपण बघितलं की इक्वेशन आपल्याला नॉन लिनियर फॉर्म मध्ये दिलं जाईल, त्याचं कन्वर्जन लिनियर फॉर्म मध्ये करायचं आणि त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. तर त्याच्यावरती पूर्णपणे डिपेंड प्रॅक्टिस. ठीक आहे, तर आता आपण जे काही प्रॅक्टिस सेट 1.4 हा डिस्कस करत होतो त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये तुम्हाला जे गिव्हन इक्वेशन असेल ते नॉन लिनियर इक्वेशन असेल आणि त्याचं कन्वर्जन तुम्हाला फर्स्ट लिनियर इक्वेशन मध्ये करायचं आणि एकदा जर लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं की सेम जशी प्रोसिजर आपण 1.4 मध्ये केली होती तीच प्रोसिजर फॉलो करायची आणि त्या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, तर आपण solve the following equation. Okay, तर हे जे इक्वेशन आहे ते ॲज इट इज स्पष्ट नोट करून घ्या जे गिव्हन आहे ते 15. This is the first equation. Second equation is 8. Okay. तर इथे 1/x is equal to consider करा m आणि 1/y is equal to consider करा n. मी प्रीवियस एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं आपल्याला कन्वर्जन लिनियर इक्वेशन मध्ये करायचं. Okay, now equation become (15). Okay, ये equation झाले 3 आणि 4. Equation number 3, equation number 4. Okay, तर equation 3 आणि 4 मध्ये तुम्ही जर चेक केलं
तर इथे जो व्हेरिएबल आहे इथे 3 आहे इथे 5 आहे 3 आणि 5 तर होणार नाही मग तुम्ही असं करू शकता इथे सिंपली दोन्हीला मल्टिप्लाय करण्यापेक्षा एका इक्वेशनला मल्टिप्लाय करा आणि सॉल्व्ह करा हे 8 करा ओके 8 केलं तर तुम्हाला हे सॉल्व्ह होईल ठीक आहे तर हे 8 करण्यासाठी इक्वेशन 3 ला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे 4 ने तर 4 ने मल्टिप्लाय केल्यावर 8m 12n is equal to 60 हे झालं इक्वेशन नंबर 5 ओके आता व्हॅल्यू आणि 4 मध्ये चेक करा m चा जो कोएफिशिएंट आहे तो सेम झाला ठीक आहे मग इथे आपण इथे इक्वेशन 5 मधून 4 मायनस करू शकतो 5 मधून 4 मायनस केलं तर 8 कॅन्सल होतील आणि आपल्याला n ची व्हॅल्यू मिळेल ओके 5 मधून 5 नंबरचं एक्झाम्पल -4 मायनस केलं हे पण मायनस झालं हे मायनस ठीक आहे आता ज्यावेळेस मायनस करू त्यावेळेस हे कॅन्सल होणार हे होणार 17n ओके आणि हे पण -17n ओके 60 -77 n is equal to -17 upon -17 n is equal to आन्सर आलं होतं इक्वेशन काय डाउट आहे ठीक आहे फर्स्ट मी काय केलं होतं ऍज इट इज इक्वेशन नोट करून घेतले पुटिंग केलं ओके इक्वेशन चे एक कोएफिशिएंट सेट करण्याचा ट्राय केला माझ्या हे लक्षात आलं की इक्वेशन 3 ला जर मी 4 ने मल्टिप्लाय केलं तर 8 आणि 8 हे दोन्ही कोएफिशिएंट सेम होते आणि मला n चा आन्सर मिळेल ठीक आहे तुम्ही काही काढू शकता जर तुम्हाला m सोपं वाटत असेल तर m इझिली फाइंड आउट करू शकता n सोपं वाटत असेल तर n फाइंड आउट करू शकता ओके इट डिपेंड ऑन युअर चॉईस तर नेक्स्ट आपण इकडे m इज इक्वल टू 1 हे इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट इन इक्वेशन नंबर 3 इक्वेशन 3 मध्ये पुट केल्यानंतर थ्री into 1 is equal to 15 9 m is equal to किती आले ते 9 ओके आणि परत काय करायचं इथे आपण जे पुटिंग केलं होतं ना इनिशियली ब्लू कलर या पुटिंग मध्ये m आणि n च्या व्हॅल्यू पुट केलं तर x आणि y मिळेल ओके मग 1/x is equal to काय पुट केलं होतं m ची व्हॅल्यू किती आहे 9 तर 1/9 म्हणजे x is equal to किती आलं 1/9 ओके 1/y is equal to n पुटिंग केलं होतं 1/y ची व्हॅल्यू किती आहे सॉरी n ची व्हॅल्यू 1 तर y is equal to काय आलं and this is the final answer परत एकदा सांगतो एक्झॅक्टली आपण काय केलं होतं हे एक्झाम्पल मध्ये हे एक्झाम्पल तुम्हाला बोर्डच्या एक्झाम मध्ये 4 मार्कला विचारलं जाईल ओके आपण स्टार्ट करू तर प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 19 वरती ओके त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन मध्ये फर्स्ट एक्झाम्पल तर एक्झाम्पल ऍज इट इज नोट करून घेतलं 1/x is equal to m पुट केला 1/y is equal to n पुट केला इक्वेशन लिनियर फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं एकदा ते लिनियर फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं की जो की आपण फर्स्ट एक्सरसाइज मध्ये जी मेथड यूज केली होती त्यानुसार व्हेरिएबलचा व्हॅल्यू फाइंड आउट केला आणि परत ते व्हेरिएबल जे इनिशियली पुटिंग केलं होतं त्याच्यामध्ये पुट केलं त्याच्यावरून आपण x आणि y च्या x आणि y चेच का व्हॅल्यू फाइंड आउट करायचा तर गिवन इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कोण आहे x आणि y आणि x आणि y हे फाइंड आउट करायचं ठीक आहे हे तर सेकंड नंबरचं एक्झाम्पल हे बघूया तर हे सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे हे पण आपल्याला गिवन नॉन लिनियर फॉर्म मध्ये दिलंय त्याचं कन्वर्जन आता इथे पुटिंग कशाला करायचं तर लक्षात घ्या इथे 10 हा कुणाचा कोएफिशिएंट आहे 1/x + y चा 15 कुणाचा आहे 1/x + y चा म्हणजे दोन्ही इक्वेशन मध्ये एक व्हेरिएबल सेम
तो कुठला 1/x + y. आणि तसंच बघा 2 कुणाचा कोएफिशियंट आहे 1/x - y चा आणि 5 कुणाचा आहे 1/x - y चा. तर आपण मग पुटिंग कशाला करायचं इथे ह्याला इक्वेशन नंबर 1 ह्याला 2 ओके 1/x + y = m आणि x - y काय कन्सिडर करा n. ओके मग नेक्स्ट हे पुट केले आपण ते त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा पुट आणि वरच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. तर काय येणार 10m + 2n = 4 हे थर्ड इक्वेशन. ओके पुढं 15m - 5n = -2 हे फोर्थ इक्वेशन. इक्वेशन 3 ला जर तुम्ही इकडे इक्वेशन 3 ला जर तुम्ही ते 5 ने मल्टिप्लाय केला आणि इक्वेशन 4 ला 2 ने मल्टिप्लाय केला तर कोएफिशिएंट सेम होईल. ठीक आहे तर इक्वेशन 3 multiply by 5 and equation 4 multiply by 2. Okay, now become equation is 5 ने multiply करायचे किती होणार 50m इथे येणार 10n is equal to 20. हे झालं 5 नंबरचे. ओके इक्वेशन 4 ला 2 ने मल्टिप्लाय करा काय येणार 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 30m 2 ने मल्टिप्लाय केला 10n is equal to 2 ने मल्टिप्लाय केलं -4. ओके आता याचे ऍडिशन करा. ऍडिशन केल्यानंतर हे कॅन्सल होईल. इथे येणार आहे 80m आणि इथे 16 तर m is equal to 16 divided by 80. Okay, m is equal to 1/5 16 चा 85. ओके तर 1/5 हे 1/5 आपण इक्वेशन नंबर m ची व्हॅल्यू पुट व्हॅल्यू ऑफ m इन इक्वेशन 3 मध्ये जर पुट केली तर काय येणार 10m + 2n = 4. 10 5 इथे येणार 2 4 - 2 n = 1. equal to 1 m is equal to 1/5 आणि ह्याच व्हॅल्यू परत आपण इथे इनपुट केल्यानंतर x आणि y च्या व्हॅल्यू मिळतील. कसं तर 1/x + y मी ब्लू कलर ने मेंशन करतो इथे 1/x + y आपण मेंशन केलं होतं m. ओके इथे 1/x + y किती आहे 1/5. ओके म्हणजे x + y किती झालं रे 5. ओके तसंच इथे 1/x - y n अज्यूम केलं होतं n ची व्हॅल्यू किती मिळाली 1. मग x - y किती मिळालं 1. परत हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करा ऍडिशन करायची. y cancel 2x = 6 x काय येणार 3. ओके x 3 परत x 3 याच्यामध्ये पुट करा. x ची 3 व्हॅल्यू पुट केली तर y किती आलं and this is the answer. ओके काय केलं बघा इथे परत एकदा इक्वेशन 2
आपल्याला ह्या फॉर्म मध्ये नॉन लिनियरच्या फॉर्म मध्ये दिलं होतं 1/x + y = m आणि 1/x - y = n या व्हॅल्यू आपण इथे पुट केलं. ओके, त्याच्यामुळे इक्वेशन 1 आणि 2 हे 3 आणि 4 च्या फॉर्म मध्ये गेले. परत आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. सॉल्व्ह कसं करतो आपण? व्हेरिएबलचा कोएफिशिएंट सेम करतो. ठीक आहे, इथे कोएफिशिएंट सेम करण्यासाठी इक्वेशन 3 ला 5 ने मल्टिप्लाय केलं आणि इक्वेशन 4 ला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि कोएफिशिएंट सेम झालं. ठीक आहे, हे ह्या पद्धतीने आपण इथे सॉल्व्ह केलं. त्याच्यावरून आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू मिळाली. m आणि n ची व्हॅल्यू परत इनिशियल स्टेप मध्ये पुट केली, परत इक्वेशन डेव्हलप झाले. ठीक आहे, आणि परत ते इक्वेशन सॉल्व्ह केले आणि x आणि y च्या व्हॅल्यू आपण फाइंड केले. ओके, तर हे अशा पद्धतीने आपल्याला इथे सॉल्व्ह केलं पाहिजे. ठीक आहे, हे थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये. प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये टोटल 4 एक्झाम्पल आहेत, त्यातले 3 नंबरचे. हे तुम्हाला जर बोर्ड मध्ये विचारलं तर ह्याचं वेटेज असणार आहे 4 मार्क. लक्षात घ्या, 4 मार्कला हे विचारलं जातं. ठीक आहे, तर इथे हे कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं जाईल लक्षात घ्या. त्याला पुट करूया. (1/x - 2 = m आणि 1/y + 3 = n). ओके, याला पुट केल्यानंतर लक्षात येईल 27m 31n = 85. 31m 27n = 89. ओके, हे एक्झाम्पल ह्या फॉर्म मध्ये जातं. तर तुम्हाला एक लक्षात आलं असेल की प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये शेवटचे जे एक्झाम्पल आपण बघितले होते ते एक्झाम्पल मध्ये m चा कोएफिशिएंट फर्स्ट इक्वेशन मध्ये आणि सेकंड इक्वेशन मध्ये n चा कोएफिशिएंट दोन्ही सेम आहे. तसंच n चा कोएफिशिएंट 31 आहे, m चा कोएफिशिएंट. तर तुम्हाला आठवतं ह्याच्यामध्ये काय आपण केलं होतं? ऍड, सबट्रॅक्ट आणि परत सॉल्व्ह केलं होतं. तर सेम तो हा दिस इज द स्पेशल केस. लक्षात घ्या, हे एक स्पेशल केस आहे आणि या पद्धतीने इथे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी पहिलं काय करायचं आपल्याला? ऍडिशन. ऍड 1 and 2. ओके, 27m + 31n = 85. 31m + 27n = 89. जर मी ही ऍडिशन केली तर इथे येणार आहे 57m, इथे पण येणार आहे 57n = 4 174. ओके, 54 चा भाग जातो 3 चा. m + n = 3. दिस इज द इक्वेशन नंबर 3. आले लक्षात? ऍड आणि सबट्रॅक्ट ही स्पेशल केस आहे. ओके, m चा व्हेरिएबल हा जर सेकंड इक्वेशन मध्ये n चा व्हेरिएबल असेल तर ती स्पेशल केस झाली. ठीक आहे, हे अपोजिट आहे, हे अपोजिट आहे. नेक्स्ट परत काय करायचंय? सबट्रॅक्ट. हे बाय डिफॉल्ट तुम्हाला थंब रूल आहे, हे लक्षातच ठेवायचं. असे इक्वेशन आले की ऍडिशन आणि सबट्रॅक्शन 2 मधून 1 मायनस करूया. ठीक आहे, इक्वेशन 2 मधून 1 मायनस करूया. हे मायनस केलं तर इथे काय असेल? 4n. हे -4n = ठीक आहे, 4 ने डिवाइडेड केलं तर मग 4 ने डिवाइडेड केलं तर याच्यावरून m ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. 1 + n. ओके, ही व्हॅल्यू इथे पुट केली. n = 1. ओके, n1 इथं पुट केलं तर आन्सर किती आलं? 2. ओके, परत ह्याच्यामध्ये काय करूया आपण? इनिशियल ह्याच्यामध्ये इथं पुट करूया.
m ची व्हॅल्यू किती मिळाली 2. ओके 4 इकडे गेल्यावर काय होईल +4. तर x इज इक्वल टू किती आलं 5.2. सिमिलरली आपण y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. यांची व्हॅल्यू किती 1. y is equal to -2. तर परत चेक करायचं काय केलं. गिवन इक्वेशन दिले होते. हे एक्झाम्पल बोर्डला विचारलेलं एक्झाम्पल आहे आणि थोडंसं क्रिटिकल आहे, त्यामुळे केअरफुली लक्ष द्या. ओके 4 मार्क्सचं एक्झाम्पल आहे. पुट फर्स्ट हिच्या जागी m पुट केलं, हिच्या जागी n पुट केलं. ओके m आणि n च्या व्हॅल्यू इथं पुट केलं. आपल्याला आपण काय करतो पहिला ट्राय नॉन लिनियर इक्वेशनचं लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्जन करतो. मग दिस इज द स्पेशल केस. हे नंबर मोर दॅन 10 आहे तर स्पेशल केस आहे 27 31. ओके मग या स्पेशल केस मध्ये पहिले ऍडिशन करायची दोन इक्वेशनची आणि त्यानुसार एक आपल्याला इथे एक इक्वेशन मिळेल. ऍडिशन केल्यानंतर परत आपण सबट्रॅक्शन करायचं आहे, परत इक्वेशन मिळेल. ओके आणि हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू मिळेल. पण आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या तर नाही, आपल्याला व्हॅल्यू कशाच्या फाइंड आउट करायच्या x आणि y च्या. परत आपण जे इनिशियल सबस्टिट्यूशन केलं होतं त्याच्यामध्ये m आणि n च्या व्हॅल्यू पुट करा, मग तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू मिळतील आणि ते दिस इज द सोल्युशन. ठीक आहे 4th नंबरचं एक्झाम्पल आहे. लास्ट एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये. ठीक आहे तर इथे तेच प्रोसिजर करायचं आहे. जो कॉमन टर्म आहे त्याला सबस्टिट्यूट करायचं. पुट इज इक्वल टू m इज इक्वल टू n. ओके मग इथे पुटिंग केलं m प्लस n इज इक्वल टू 3/4. पूर्ण इकडे मल्टिप्लाय केलं तर असं बनेल. ओके दिस इज द इक्वेशन नंबर 1. 1/2 m 2 ने मल्टिप्लाय करा बोथ साइड काय बनेल आणि परत 4 ने इकडे मल्टिप्लाय करा. सेकंड इक्वेशन. ओके तर हे फर्स्ट आहे सेकंड आहे. फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन जर तुम्ही ऍड केले फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन ऍड केलं तर इथे कॅन्सल होते. ऍड 1 and 2 8m is equal to 2m. ओके m is equal to 2/8 म्हणजेच m is equal to 1/4. ओके 1/4 येते. नेक्स्ट ही व्हॅल्यू तुम्ही एका इक्वेशन मध्ये पुट करा तुम्हाला आन्सर मिळेल. आपण इथे पुट करूया m plus n is equal to 3/4. कुठे पुट केलं असतं या इक्वेशन मध्ये आपण m ची व्हॅल्यू पुट केली. इथं 1/4 plus n 3/4 n is equal to 3/4 minus 1/4. ओके मग इथे काय होईल 3 minus 1 2/4. आन्सर येईल 1/2. या m चा आन्सर आहे 1/4, n चा आन्सर आहे 1/2. ओके ते सॉल्व केलं आपण इथे m 1/4 n 1/2. मग परत ह्या जे ब्लू कलर मध्ये आपण पुटिंग केलं होतं त्याच्यात पुट करूया 1/3x plus y is equal to m. 3x plus y m ची व्हॅल्यू किती 1/4.
ओके, तसंच इथे n ची व्हॅल्यू पुट करूया. n ची व्हॅल्यू किती आहे? 1/2. ओके, नेक्स्ट हे दोन इक्वेशन आपण जर ऍड केले तर आपल्याला एक ची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, तर 3x + y = 4 आणि 3x - y = 2 हे जर तुम्ही ऍड केले तर तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळाली 1 आणि x ची व्हॅल्यू इथं पुट केली तर तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल. 4 = 3x + y, x ची व्हॅल्यू 1 पुट केली तर y = 4 - 3, y = काय मिळालं? 1. आणि हे अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं. तर तुम्ही काय करायचं इकडे लक्षात द्या एक्झॅक्टली की जे गिव्हन इक्वेशन आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबल पुट करा. मी बघा जे जेवढे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये m आणि n च व्हेरिएबल पुट केले. ठीक आहे, तुम्ही कुठलाही पुट करू शकता, a b c पुट करू शकता. ठीक आहे, तर नॉर्मली हेच यूज करा. ओके, तर ह्याच्यावरून 1 आणि 2 आले, हे सॉल्व्ह केलं आणि ह्याच्यावरून तुम्ही कशाची व्हॅल्यू फाइंड आउट केलं? x आणि y ची व्हॅल्यू. तर फायनल आपल्याला कसे जे व्हेरिएबल एक्झाम्पल मध्ये दिले त्या व्हेरिएबलच्याच व्हॅल्यू आपल्याला फायनली फाइंड आउट करायचं. हे लक्षात ठेवा. तर इथे आपला प्रॅक्टिस सेट 1.4 हा कंप्लीट होतोय.